श्री स्वामी समर्थ. हरिद्वाराला स्वामी गंगेच्या काठावर राहू लागले. स्वामींची कीर्ती सर्व दूर पसरली होती. स्वामींना शरण गेल्यावर असाध्य रोग बरे होतात याची प्रचिती लोकांना प्रत्यक्ष येऊ लागली होती. स्वामी धन्वंतरी आहेत याची लोकांना खात्री पटली होती. जे साधक भक्त होते त्यांना वाटू लागले की आता स्वामींनी आपल्याला परमेश्वरी अस्तित्वाच्या खाणाखुणा समजावून सांगाव्या. कारण परमेश्वराचा शोध घ्यायला निघालेली ही भक्त मंडळी होती. स्वामींनी त्यांना सांगितले, उद्या पौर्णिमा आहे, मध्यरात्री तुम्ही येथे या. साधक भक्त पौर्णिमेच्या मध्यरात्री स्वामींना भेटायला गेले. स्वामी त्यांची वाट बघत होते. भक्त मंडळी आली. त्यांनी स्वामींच्या चरणांवर माथा टेकली. स्वामींनी त्यांना हलकेच उठवले. त्या क्षणी त्या भक्तांच्या अंगातून वीज सळसळत गेली. काय घडते आहे याचे त्यांनाच कळेल. कोटी कोटी सूर्याचा प्रकाश पडावा तसा त्या मध्यरात्री अचानक प्रकाश पडला. समोर श्री दत्तात्रय उभे होते. पाठीमागे करुणावत्सल गाय उभी होती. गंगेचा प्रवाह स्वामींचे चरण घट्ट पकडून त्या पवित्र चरणाभोवती फिरू लागला होता. आकाशात लक्षावधी शंख वाजू लागले होते. स्वामींच्या माथ्यावरती फुलांची अखंड वृष्टी होऊ लागली होती. भक्तांना काहीच कळेना. क्षणभर स्वामींचे दर्शन व्हायचे, लगेच श्री दत्तात्रय प्रगट व्हायचे. भक्तांना परमानंद झाला. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. परमेश्वराचा शोध संपला होता. कारण स्वामीच परमेश्वर आहे हा साक्षात्कार त्यांना झाला होता. दुःखी कष्टी जीवांचे यातनामय जीवन संपुष्टात आणणारे स्वामी हे दत्तावतार आहे याची खात्री त्या साधक भक्तांना पटली आणि ते स्वामींच्या चरणावर माथा ठेवून म्हणाले, स्वामी, आम्हाला तुम्ही तुमच्यात सामावून घ्या. आमच्या जन्माचे सार्थक झाले. तुमच्याच सेवेत राहण्याचे भाग्य आम्हाला मिळेल असा वर द्या. स्वामी मंद हसले आणि म्हणाले, तथास्तु. श्री स्वामी समर्थ.